नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. नांदेड येथील श्री शिवाजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमार बालाजीराव वाडेवाले हे 37 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्था व शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी माजी आमदार तथा संस्था सचिव भाई गुरुनाथराव कुर्डे यांच्यासह मान्यवरांनी दिल्या शब्दरूपी शुभेच्छा. चला तर पाहूयात. आणि वाडेवाले सरांचा निरोप समारंभ आहे, सेवापूर्ती समारंभ आहे. मला असं कळलं की त्यांच्या गावामध्ये खूप मोठा वाडा आहे त्यांचा, म्हणून ते वाडेवाले नाव असं त्यांचं पडलेलं आहे. असे हे वाडेवाले नांदेडच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवातीला लागले. गेली 37 वर्ष सेवा करणारा माणूस लागला इथं सर्व्हिसला आणि निरोप समारंभ याच शाळेमध्ये होतोय. 37 वर्ष एका ठिकाणी राहणं ही साधी गोष्ट नाही आहे. अलीकडे काम करणारे लोक कंटाळलेत. माझे आता 2 वर्ष राहिलेत, माझे 4 वर्ष राहिलेत, पण 37 वर्ष सेवा करून चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे हे कार्य त्यांनी पार पाडलं. अर्थात मधल्या काळामध्ये काही तक्रारी सुरू झाल्या होत्या. मुख्याध्यापक होण्याच्या वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला मुख्याध्यापक कोणाला करायचं, वाडेवालेलाचं नाव येऊ लागलं. केशवराव धोंडगे साहेब नेहमी सेवकाबरोबर जास्त चर्चा करतात की कोण मास्तर चांगला काम करतो, कोण प्राध्यापक चांगलं शिकवतो, कोण कशा प्रकारे आहे. त्यामुळे हे सेवक बरोबर गोष्टी सांगतात. कॉलेजमध्ये सुद्धा धोंडगे साहेब अशाच पद्धतीने वागायचे. तीच शिकवण आम्ही पुढे ठेवली. वाडेवालेला मुख्याध्यापक करायची वेळ आली, त्यांचं नाव पुढे आलं. त्यावेळेला निलेश गायकवाड तिथे सेवक होते, आताही आहेत, परंतु सचिव साहेबांच्या सेवेमध्ये ते आहेत. त्यामुळे निलेश गायकवाडला आम्ही विचारलं, कसं काय निलेश, वाडेवालेला करायचं नाव यायला लागले, कसे आहेत वाडेवाले सर? कडक शिस्तीचे आहेत सर, बघा तुमचं तुम्ही. आणि त्यांचा तो शब्द या ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवला. कडक शिस्तीचे आहेत, सर्वांना मिसळून राहणारे आहेत. मधल्या काळामध्ये काही छोटे मोठे गैरसमज झाले, निनावी पत्रव्यवहार झाला, पण निनावी पत्रव्यवहाराला संस्था कधीही दाद दिली नाही. काही लोकांनी तक्रारी केल्या, त्यांचा गैरसमजापोटी त्या तक्रारी केल्या, त्या आम्ही दूर केल्या. आणि सरांनाही आम्ही सांगितलं की सर, अशा प्रकारे काही तक्रारी शक्यतो आल्या नाही पाहिजेत, कारण ही संस्था गुरुनाथराव कुर्डे यांच्या नावाने इथं चालते. नांदेडची शाळा म्हणजे कुर्डे साहेबांची, गुरुनाथरावांची शाळा आहे. तिथं त्यांच्या नावाला बदनामी होईल अशा प्रकारे कुठलंही कृत्य आपल्याकडून कृपया करू नका. त्यांनी तो सल्ला ऐकला. जो चुकत नाही तो माणूस नाही, आणि जे चूक दुरुस्त करत नाही तोही माणूस नाही. वाडेवाले सरांनी आमचा सल्ला ऐकला आणि उत्तम प्रकारे नंतर त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. अशा प्रकारे कडक शिस्तीची माणसं या ठिकाणी आली पाहिजे. काळे सर आता यांना ऑर्डर दिलेली आहे. काळे सरांनाही मी तशा प्रकारचा सल्ला दिला की अशाच प्रकारे शिस्तीनं वागा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. संस्था म्हणजे हे घरच आहे आपलं. त्या घरातले तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. कुटुंब प्रमुखांनी त्यांच्या जवळ जायला पाहिजे, संवाद ठेवला पाहिजे. संवाद संपले ते गैरसमज वाढतात. संवाद अत्यंत आवश्यक आहे, मग घर असो की संस्था असो. संवाद नसेल, समन्वय नसेल, सहकार्य नसेल तर कुठलीही योजना किंवा कुठलीही संस्था यशस्वी होऊ शकत नाही. काळे सरांना मी तसंच सांगितलं आणि वाडेवाले सरांनाही मी त्या पद्धतीने सांगितलं. आणखीन एक असा सल्ला दिला की बाबा, तुम्ही आर्थिक व्यवहारामध्ये गुंतू नका. आर्थिक व्यवहारात माणूस गुंतला की तो कडक शिस्तीचा राहत नाही, तो प्रामाणिकपणानं काम करू शकत नाही. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती पाल वेगळी राहते. त्यामुळे कमिटी नेमा, त्या कमिटीकडे आर्थिक व्यवहार द्या. तुम्ही फक्त मार्गदर्शन करा. शिक्षण पूर्ण होते की नाही हे बघा. अशा पद्धतीचा सल्ला या लोकांनी ऐकला. मी आपला एक साधा माणूस आहे, लहान कर्मचारीच होतो मी. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि हेड माणूस कसा बदनाम होतो हे मला माहिती आहे, म्हणून मी त्यांना हा सल्ला दिला. यशस्वी व्हायचं असेल तर आर्थिक भानगडीत पडू नका, फक्त ऍडमिनिस्ट्रेशन करा, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन करू शकाल. नसताना माझा येणाऱ्या लोकांनाही, येणाऱ्या हेडमास्टरलाही तसा सल्ला राहील आणि त्यांनी त्या पद्धतीने वागावं, मिळून मिसळून काम करावं. त्यांच्या कुटुंबापर्यंत तुम्ही जा. त्यांना वाटलं पाहिजे की हे हेडमास्टर आहेत असं नाही, ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांच्या सुखदुःखाचाही विचार तुम्ही करा. त्या विमानाय नांदेडचे प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक पर्यंत सगळा स्टाफ यंत्रासारखा काम करतो. कोणी कोणाला काही म्हणत नाही. एखाद्या 2 लोकांनी काम चुकारपणा केला तर त्यालाही नाव ठेवत नाहीत, आपलं आपलं काम करतात. काय वाडेवाले सरांनी ज्या पद्धतीनं हाताळलं
प्राथमिक विभाग ज्या पद्धतीने चालवला, मोठ्या भावाला त्यांनी चांगल्या प्रकारे मदत केली, तशीच मदत या मोठ्या भावाने त्यांना केलेली आहे. त्यामुळे हे खेळीमेळीचं वातावरण सर्वांमध्ये राहण्यासाठी हे लोकांनी, प्रमुखांनी तशाच पद्धतीनं वागलं पाहिजे आणि ते वागलं. वाडेवाले साहेबांनी तशा पद्धतीनं वर्तन केलं म्हणून ते यशस्वी झाले. 37 वर्ष एका ठिकाणी नोकरीला लागणं आणि निवृत्त त्याच ठिकाणी होणं. अनेकांच्या बदल्या होतात. का बदल्या होतात? काहीतरी भानगडी झाली की त्याची बदली करून टाका, तक्रार आली की त्याची बदली करून टाका. पण वाडेवालींनी तक्रार येऊ देण्याची संधीच दिली नाही संस्थेला. त्यामुळे संस्थेने त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांनी ते विश्वासाला पात्र राहिले. त्यामुळे संस्थेच्या वतीनं मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, आभार मानतो आणि उर्वरित आयुष्य त्यांचं चांगलं जावं, आरोग्यदायी जावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द. निवृत्तीचा हा सेवा समाप्तीचा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना सदिच्छा देऊन आपण साजरा करत आहोत. गेल्या 38 वर्षापासून त्यांनी संस्थेची प्रामाणिकपणे सेवा या ठिकाणी केली. त्यांच्याबद्दलचे गौरवोद्गार आदरणीय कोरडे साहेबांनी, वैजनाथरावांनी काढले. अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. एकाच ठिकाणी जवळपास 38 वर्ष काम करून आपण ही संस्था आपली समजून या ठिकाणी काम केलं, खरंच आम्हाला अभिमान आहे. आणि वाडेवाला सरांचे आमचे संबंध आदरणीय दिगंबरराव पटणे, जे आमचे चिरंजीव नामदेवराव पटणे यांच्यामुळं आणि आमच्या नारायणराव पटणे साहेबांमुळे आले. आणि खरंच एक चांगला माणूस या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून लाभला. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मला खात्री आहे की आता नव्यानं होत असलेले मुख्याध्यापक हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील. नुसतं व्यवस्थापनच नाही, मला खात्री आहे की आर्थिक नियोजन सुद्धा ते करतील आणि व्यवस्थापनही करतील. कारण आर्थिक नियोजन केल्यानं सगळं बिघडते असं मानणाऱ्यापैकी मी नाही. कारण पैसा आल्यानंतर लोक फिरते असं काही नाही. खूप लोकांकडे पैसे आहेत, करोडो रुपये आहेत, पण त्याचा उपयोग काही लोक घेऊ शकत नाही. ही बाब वेगळी. म्हणून मला प्रशासनाला विनंती करायची आहे, सचिव साहेबांना विनंती करायची आहे की कारभार द्यायचा असेल तर पूर्ण कारभार द्या. माणूस आहे त्याला पूर्ण हँड दिला पाहिजे, अर्धा हात देऊन नाही करता येणार. आणि ह्या मला वाटतं काळे सरांना आपण या ठिकाणी नक्कीच सर्वजण सहकार्य करताल. प्रशासन करत असतेच काही चुका होतात. सगळ्या गोष्टी नियमानं संस्था आपण चालवू शकत नाही, पण संस्था चालवत असताना अजाणतेपणे झालेल्या चुका आपण माफ करत असतो, पण जाणीवपूर्वक केलेल्या चुका माफ करता येत नाहीत. याची आपण भान ठेवावं. आणि उद्याच्या भविष्यात आपल्या हातून ह्या शाळेचा नाव लौकिक कसा वाढेल यासाठी आदरणीय आमच्या काळे सरांनी, आता काय गोरे म्हणलो नाही, काळेच म्हणून, आदरणीय काळे सरांनी या ठिकाणी आपला प्रयत्न करावा. कारण आमच्या भाजपुऱ्यात माझे मित्र आहेत शाहराज गोरे म्हणून, ते गोरे गोरे आणि गोरे गुरुजी, त्याच्यामुळे आम्हाला ते नाव लक्षात आलं नाही. काळे गोरे सारखेच, काही फरक पडत नाही, रंगावर काही राहत नाही गोरे काळे सर. आणि या ठिकाणी आपण बरेच विषय झाले. वैजनाथराव बोलता बोलता म्हणजे चांगलं काम केल्यामुळे बदले होत नाही. भगवान पटला विनंती आहे, थोडं चांगलं काम करा. कारण एखादा सरप्लस आलेला शिक्षकाला आपण मुख्याध्यापक करतोय, दुसऱ्या संस्थेमध्ये होत नाही. असं आपण एवढा विश्वास टाकतो की तो पुढचा माणूस तेवढ्या लायकीने आपल्या ठिकाणी काम करतो. म्हणून मला आपल्या तुम्हाला सगळ्याला सांगायचंय, आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या भावी काळामध्ये आपण चांगलं काम करावं. वाडीवाले सरांचा अनुभव, त्यांना त्रास झाला, त्यांना आम्ही कधी बोललो असो, काही गोष्टी घडल्या असतील चुकीच्या त्यांच्याकडूनही, असं नाही. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, प्रत्येकाला चुका होत असतात, पण त्या चुकाला पांघरून घालण्याचं काम, त्या चुकाला दुरुस्त करण्याचं काम आपण करायचं आहे. झालेली चूक दुमार होऊ नये याची आपण फक्त काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून वाडीवाले सर आपल्या या कार्यकाळात, 38 वर्षाच्या कार्यकाळात किंवा मुख्याध्यापक झाल्यानंतरच्या कार्यकाळात आमच्या कोणी काही गोष्टी तुमच्यासाठी बोलल्या गेल्या असतील तर ह्या प्रसंगी त्या सगळ्या चुका तुम्ही आमच्या पत्रात टाकाव्यात. तुम्हाला काही त्रास आमच्याकडून झाला असेल, बोलता बोलता प्रशासन करत असते सगळेच माणसं आपण खुश ठेवू शकत नाही, याची मलाही जाणीव आहे. ज्याची त्याची काम करण्याची पद्धत असते. कोणी शिवाय देऊन काम करून घेतो, कोणी गोड बोलून काम करून घेतो. माझ्या कोणी एखादी गोष्ट तुम्हाला बोलल्या गेली असेल तुम्ही तुमची या संस्थेच्या वतीनं मी आपली माफी मागतो. येणारा भावी काळ आपल्या आनंदाचा जावो. आपण सगळ्या कुटुंबाला आता जास्तीचा वेळ द्यावा. खूप संस्थेला वेळ दिला,
तसं आता कुटुंबाला वेळ द्यावा, आपल्या सगळ्या फॅमिलीला वेळ द्यावा, आपल्या सौला घेऊन कुठं बाहेर फिरावं, वर्ल्ड टूर काढा. पक्क पैसे जमले असतील, आता खर्च तर काय नसेल, म्हणजे पैसे जमले पगारीचे पैसे इकडले सांगणार, ते पैसे घेऊन वर्ल्ड टूर काढा, फिरा आणि घरच्या मंडळीला खुश करा, एवढी विनंती करतो. आणि जेव्हा जेव्हा संस्थेला गरज राहील नक्कीच तेव्हा तुम्ही उपलब्ध राहाल, याबद्दल मला कुठलीही शंका नाही. जिथं कुठे अडचणी असतील तिथं मार्गदर्शन करा. पतपिढी असेल, शाळा असेल, या सगळ्या बाबतीत आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे. तसं प्रयत्नामुळेच येथे ठिकाणी शाळा चालू आहेत आणि चालणार आहेत याची खात्री आहे. आणि म्हणून संस्थेच्या वतीनं सचिव म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आभार मानते तेवढे कमी आहेत आभार. असं काम त्यांनी केलेलं आहे आणि सत्कार करण्याचं कारण तेच आहे की कामं सगळेच करतात तो, तर ज्याचं चांगलं काम आहे त्याचा सत्कार होतो. तर वाडेवाल्याचं काम एवढे मोठे श्रीमंत असताना सुद्धा एक शिक्षक म्हणून, हेडमास्टर म्हणून इथं राहिले आणि सगळ्या शिक्षकाला घेऊन 2-3 ठिकाणी शाळा यशस्वीरित्या चालू ठेवल्या. याबद्दल खरोखर त्याचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. केशवरावची इच्छा नव्हती, विरोध होता, तेवढं माझ्या हातो. आज सहसचिव इथं हजर आहेत. सहसचिवांनी मदत केलेली आहे बरेच शाळेसाठी. नेहमी येतात ते शाळेत आणि मदत करतात, तेव्हा त्यांचे मी आभार मानतो. आजच्या दिवशी जो एवढा भव्य दिव्य सत्कार झाला, त्या सत्काराच्या निमित्तानं मला मनाच वाटतं की वाडेवाले साहेबांचे उपकार आमची संस्था कधी विसरू शकत नाही. इतके चांगले काम केलेलं आहे, कुठलीही तक्रार नाही. शाळेचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या दिवशी आज त्यांच्या ठेव आनंदी राहो ते आणि खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य त्यांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे आता शिक्षक आहेत तिथं आता, तर त्यांना आम्ही मुख्याध्यापकाला ठरवलं आहे. कारण याच्यानंतर काळे साहेबांचा ते सिन्सिअर आहेत वर्कर, तेव्हा त्यांना सध्या तरी प्रभारी म्हणून दिलंय, परंतु तेच आता मुख्याध्यापक म्हणून काम करतील आणि वाडेवाल्याच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. जय क्रांती, जय. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव खुडे साहेब, संस्थेचे सचिव साहेब मुक्तेश्वर मोरे साहेब आणि सन्माननीय गुराखीपीठ आणि माझ्या जमलेल्या नातेवाईक आणि मित्र आणि सहकारी, आज बोलण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. मला जमतंय तेवढा मी प्रयत्न केले, जेवढं जमल तेवढी शाळा चांगली करण्याचा प्रयत्न केला. भाऊ झालेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला जिथं बसवायला पाहिजे होतं तिथं बसायला पाहिजे होतं, ही माझी चूक झाली. माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या नाहीत. कालपासूनच माझी मनस्थिती बरोबर नाही. आता 37 वर्ष झाले शाळेतून जायचं, आज सकाळी लहान लेकरांसोबत बसल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. वाईट वाटते संस्था एवढी चांगली सोडून जायचं. खूप दुःख होत आहे. काय काळ होता आमचा त्यावेळेस, आम्ही ज्यावेळेस नोकरी लागलो त्यावेळेस. धोंडगे साहेब, गुलाबराव खुडे साहेब त्यांनी खूप कष्ट केले. त्यांचा आदर्श घेऊन आम्हाला जमलं तसं प्रयत्न केला आणि एवढं म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय जय. सादर करते आभाराच्या 4 ओळी. तुमच्या माझ्या ओठामधून एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनून या मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा.